विधान परिषदेच्या साठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित। भाजपा 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 1 जागा लढवण्याची शक्यता। विजय वडेट्टीवार संतापले। भाजपाने नगरसेवकांना 5 लाख रुपये देऊन पळवल्याचा केला आरोप। हिंदूंवरील अन्याय आणि अत्याचार खपवून घेणार नाही, मंत्री नितेश राणे यांचा इशारा। भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती उत्तम आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा। नीटच्या पेपर फुटी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाला नोटीस। माजी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे निर्देश। इंधन पुन्हा महागलं। 12 दिवसात चौथ्यांदा इंधनाची दरवाढ। पुण्यामध्ये मंगळवार रात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी। जमावबंदीच्या काळात आंदोलन, सभा, मोर्चा प्रतिबंधित। बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणी भाजपा कार्यकर्ता डॉक्टर विवेक मोने अडचणीत। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथं रॅकेटचा पर्दाफाश। रायगडच्या आंबेनळी घाटात भयानक अपघात। जीप कोसळून 8 प्रवाशांचा मृत्यू। महाराष्ट्रात अपघातांची मालिका। धुळे जिल्ह्यातील लळिंग घाटामध्ये अपघातात 5 ठार, तर अहिल्यानगर ते कल्याण महामार्गावर अपघातात 4 ठार। लसीकरणाच्या नंतर पालघरमध्ये 2 महिन्याच्या बाळाचा मृत्यू। लसीकरणाच्या आधी बालक पूर्णपणे सुदृढ असल्याचा पालकांचा दावा। अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयामध्ये हातबॉम्ब फुटला। 4 प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी। कोस्टल रोडच्या भुयारी मार्गावर छत बसवणार। भुयारी मार्गाच्या आसपासचा परिसर अधिक सुशोभितही करणार। आजपासून 9 दिवस विदर्भ तापणार। पुढील 9 दिवस तीव्र उष्णतेच्या लाटेची विदर्भात शक्यता। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण इथे वादळी पावसाची शक्यता। हवामान विभागाकडून येलो अलर्ट प्रसारित। वादळी पावसामुळे पपई बागा कोसळल्या। येवल्यातल्या शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसानीचा अंदाज। जेजुरीच्या मंदिर परिसरात दुकानदारांची दादागिरी। रस्त्यावर गाडी उभी केल्यानं भाविकांवरच केली आरेरावी। कर्नाटकातील नदीमध्ये 8 जणांचा बुडून मृत्यू। शिंपले गोळा करायला लोक पाण्यात उतरले, झाली दुर्घटना। गुलमर्ग इथं केबल कार हवेतच अडकली। पाठोपाठच्या केबल कार अडकल्यानं 200 पर्यटक हवेत लटकले। रशियाचे युक्रेनवर क्षेपणास्त्रासह ड्रोनही हल्ले। क्षेपणास्त्रांच्या अधिक ताकदीचा केला वापर। जगावरचं तेल संकट मिटण्याची शक्यता। होर्मुझची सामुद्री धुनी येत्या काही दिवसात लवकरच खुली होईल, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचं मत।